महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले। बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान क्रीडांगणावरती हे अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुष्पहार अर्पण करून नामदार अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली। याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रताप जाधव, मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, गणेश नाईक, मकरंद पाटील, पंकजाताई मुंडे, गिरीश महाजन इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते। नामदार अजितदादा पवार यांना तरुण कार्यकर्त्यांचा आयडॉल म्हणून संबोधले जात होते। त्यामुळे राज्यातील लाखो तरुण यावेळी अजितदादा पवार यांना निरोप देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या क्रीडांगणावर उपस्थित होते। सामान्य नागरिक, शेतकरी, महिला यासह विविध संघटनांचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। सकाळी 7 वाजल्यापासून आपल्या कामाची सुरुवात करणारा हा नेता, हा राज्यामध्ये काम करणारा नेता म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध होता। कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित वर्गाला न्याय मिळाला पाहिजे, बहुजन समाज मोठ्या प्रमाणावरती शासनकर्ती जमात झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणारा, शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार व त्या विचारासाठी कुठलीही तडजोड न करणारा नेता म्हणून नामदार अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं। सहकार, शेती, उद्योग यातील सर्व बाबींवरती अभ्यास असणारा नेता म्हणून देखील नामदार अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जातं। युवकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, युवक मोठ्या प्रमाणावरती सशक्त झाला पाहिजे यासाठी दिवस रात्र काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं। स्वतः शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याच्या व्यथा त्यांना माहीत होत्या। त्यामुळं शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे आले पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करणारा नेता म्हणून देखील अजितदादा पवार यांच्याकडे पाहिलं जात होतं। चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्याची माहिती असणारे जे महाराष्ट्रातील नेते आहेत त्यामध्ये अजितदादा पवार हे एक होते। महाराष्ट्र राज्याला संपूर्ण शेती, उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये विकसित करत असताना ज्या बारामतीकरांना आपल्याला साथ दिली त्या बारामतीकरांचे ऋण फेडण्यासाठी संपूर्ण सुखसुविधा बारामतीकरांना कशा मिळतील याकडे देखील त्यांचा कल होता। सार्वजनिक कामे दर्जेदार झाली पाहिजे यासाठी कोणतीही तडजोड करता कामा नये यासाठी त्यांचा कटाक्ष होता। अजितदादा पवार यांचा जनता दरबार म्हणजे निश्चित कामाची हमी। यामुळे बारामतीकर व राज्यातील नागरिक आपल्या समस्या घेऊन अजितदादा पवारांकडे येत होते। त्यावेळी जागेवरतीच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात होते। आज बारामती शहराचा संपूर्ण राज्यामध्ये व देशामध्ये जो विकासाचा दरार निर्माण झालेला आहे त्याचे संपूर्ण श्रेय नामदार अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीला जाते। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कृष्णा खोरे, पाटबंधारे, ग्रामविकास, अर्थ, ऊर्जा खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते। सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याचा मान देखील त्यांचाच आहे व सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारा नेता म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जात होते। राज्यकारभार करत असताना दलित, मुस्लिम, शोषित, वंचित, पीडित घटकाला पुरेपूर न्याय देण्याचा, पुरेपूर प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये केलेला होता। त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याची अपरिमित हानी झाली असून कधीही न भरून येणारे महाराष्ट्राचे नुकसान झालेले आहे अशा भावना अनेकांनी व्यक्त केलेल्या दिसून येतात। बारामती शहरातील विद्या प्रतिष्ठान मैदानावरती अजितदादा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी त्यांच्या चितेस मुखाग्नी दिला। यावेळी लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता।
अमर रहे अजितदादा पवार अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.